नमस्कार रसिक श्रोते हो, कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत शांता शेळके यांची कविता पैठणी. शांता शेळके यांच्या पैठणी या कवितेचं सौंदर्य शब्दात पकडणं कठीण आहे, कारण ती केवळ एका साडीचं वर्णन करत नाही, तर एक संस्कृती, एक हळूवार आठवण आणि नात्याची ऊब जिवंत करते. चला तर ऐकूया. पैठणी. फळताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली. फळताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली. जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या टोपडी, शेले शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने जपले एक तन एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्ष गेली, संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्ष गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत, एक मऊपण ल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी परशामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझ्या कुशल सांगा. आजीला माझ्या कुशल सांगा. तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिळतील. धन्यवाद.